चितळे बंधू. विठ्ठल मंदिर भंग पावलेल्या देवतांच्या 37 मूर्ती बदलणार. जुन्या मूर्ती मंदिरातील संग्रहालयात संरक्षित ठेवणार. एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती. संभाजीनगरात निवडणूक अधिकाऱ्यानं बी फॉर्म लपवल्याचा आरोप. निवडणूक अधिकारी लतीफ पठाणांनी बी फॉर्म न जोडता टेबल खाली ठेवल्याचा भाजप उमेदवार प्रियंका सावळेंचा आरोप. मुंबईतील मनसेच्या 53 उमेदवारांनी राज ठाकरेंची भेट घेतली. राज ठाकरेंनी उमेदवारांना कानमंत्र दिला. आगामी महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या 6 संयुक्त सभा होणार. मुंबईत 3 तर कल्याण, डोंबिवली आणि मीरा भाईंदरमध्ये सभेचं नियोजन. खासदार संजय राऊतांची माहिती. भाजपशी बोलणी फिसकटलेल्या शिंदे सेनेचा अजित पवारांना हात. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही पक्षांची युती. आज उदय सामंतांशी पुण्यात चर्चा होणार. अजित पवारांची माहिती. बंडखोरांना शांत करण्यासाठी मुख्यमंत्री स्वतः त्यांच्याशी संवाद साधणार. माघार घेण्यासाठी अपक्षांनाही फोन. राजकीय पुनर्वसन करण्याचं आश्वासन देणार. भाजपच्या माजी खासदार पूनम महाजन यांच्यावर नवी जबाबदारी. वसई विरार महापालिकेच्या मुख्य निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती. महापालिका निवडणुकीत आज आणि उद्या अर्ज माघारीचा दिवस. अर्ज भरलेल्यांची मनधरणी करताना सगळ्याच नेते मंडळींचा कस लागणार. 33,306 उमेदवार रिंगणात. बेळगावच्या हिंडलगा कारागृहात सुरक्षेमध्ये त्रुटी. मोबाईल आणि अंमली पदार्थ फेकून अज्ञात व्यक्ती फरार. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद. साताऱ्यामध्ये आजपासून 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात. दुपारी 3 वाजता ग्रंथदिंडी. 4 दिवस सारस्वतांचा मेळा चालणार.